इकडे समोर आणि मी मगाशी सांगितलं तसं आपल्या वयापासून सुरुवात करायची. कसं वाकडे राम राम समजायला केकच्या उद्या खाली मान घालावं लागते आता आपल्याला. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही मित्रांनो. कुठं टाकायचं चला सगळं मग मस्त पैकी. आपण आज कुठं आलोय? बार्शीला. कारण म्हणजे विशेष कारण ते नक्की तुम्ही पुढे बघत राहा. काय बरं नक्की बघत राहा, कंटिन्यू करा म्हणजे समजेलच तुम्हाला नेमकं आम्ही एवढं रात्रीला नाही झाली रात्र बरं का, पण आहे नॉर्मल रात्र आहे. तर बघू कंटिन्यू करू आम्ही. आता कुठं चाललोय ते बघाच. हॉटेल जलपरीचे मालक रवी कावळेकर यांचे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे अध्यक्षस्थान घेणारे मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय संतोष काका डोंगरे यांचे हार्दिक स्वागत. रील स्टार प्रशांत तकीर यांचं हार्दिक स्वागत. आप्पांचे अध्यक्षस्थान गोशवारी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय संतोष काका डोंगरे यांचे हार्दिक स्वागत. यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम इथे संपन्न होते. हॉटेल जलपरीचे मालक रवी काळेकर यांचे हार्दिक स्वागत. आजच्या या पाया एंटरप्राइजेस संचालक 7 हेवन केक अँड आईस्क्रीम या फॉर्मचे उद्घाटन समारंभाचे सर्वच निमंत्रण सतीश अंधारे, पृथ्वीराज जाधव, दिनेश अंधारे, कार्तिक जाधव, स्वप्नील अंधारे, समस्त जाधव आणि अंधारे परिवाराकडून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. साईडला नाही जरा इकडे समोर हा सर समोर पाहिजे. समोर पहा. सर्वच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधानपट केली जाते. पाय एंटरप्राइजेस संचलित 7 हेवन केक अँड आईस्क्रीम या फॉर्मचा उद्घाटन समारंभ केक कट करून रिबन कट करून काय करायचं एक फोटो घेतो. सर्वच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभासाठी समारंभाची निमंत्रण सतीश अंधारे, पृथ्वीराज जाधव, दिनेश अंधारे, कार्तिक जाधव, स्वप्नील अंधारे, समस्त जाधव आणि अंधारे परिवार या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. आताच्या करामतीचे रील स्टार प्रशांत तकीर प्रमुख उपस्थितीला लाभलेले आहेत. ज्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न मालक रवी काळेकर
त्याचप्रमाणे प्रशासन घोषवारे मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष प्रमुख अतिथी आर्किटेक्टचे अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा उद्घाटन समारंभ आणि संचलन 7 Heaven Cake and Ice Cream या फोनचा उद्घाटन समारंभ. या समारंभासाठी आपण सर्वजण केकची चाहते आईस्क्रीमची चाहते सर्वजण उपस्थित आहात. आपले आधी फोटो घेऊ भैया फोटो हात जोडा आई ते समोर बघा समोर भैया हात खाली जोडा सर्वच मान्यवरांनी व्यासपीठावर स्थापन झाल्या आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. म्हणजे संतोष काका ठोंबरे, गौतम कांसुरिया सर्वांनी व्यासपीठावर स्थापन झाले. काय करायचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांचं स्वागत करूया. उपस्थित सर्वच मान्यवरांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. पायल एंटरप्राइजेस संचलित 7 Heaven Cake and Ice Cream याचा प्रवास सुरू झाला मुरुड पासून. मुरुडच्या खंडोबाचं दर्शन घेऊन पृथ्वीराज जाधव यांनी ही संकल्पना आपल्या स्वतःमध्ये अंमलात आणली आणि मग ती प्रत्यक्षात उतरवली. स्वतः सोहळा इथे संपन्न होतो व आपण सगळेजण पाहत आहात. त्यांच्या आईसहित बसून आहेत. वडील शिक्षक आणि आई व्यवसायामध्ये असल्यामुळे व्यवसायाचे शिक्षण आईकडून मिळालं. परवाच गुरुपौर्णिमा झालेली आहे. म्हणजे पहिला गुरु आई असते. तसंच आईचं मार्गदर्शन घेऊन पृथ्वीराज जाधव यांनी ही संकल्पना अंमलात आणली आणि सुरू केली प्रत्यक्षात. आता सध्या या भगवंत नगरीमध्ये त्यांचं दुसरी फॉर्म सुरू झालेली आहे. तिसरी फॉर्म ही मनीच्या देवीचा आशीर्वाद घेऊन नाशिकमध्ये विवाह सुरू करणार आहे. तसं खंडोबाचं दर्शन, भगवंताचं साक्षात्कार आणि वनीचं दर्शन असं घेऊन हा प्रवास सुरू होतो. मुरुड, बार्शी आणि नाशिक या तिन्ही शहरांमध्ये पृथ्वीराज जाधव यांचं स्वप्न साकारलं जाते. आज त्यांचा हा सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा निमंत्रक मंडळींचं हार्दिक स्वागत. संचलित 7 Heaven Cake and Ice Cream उद्घाटन समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो. या उद्घाटन समारंभ गाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशांत अप्पा तकी या ठिकाणी करत आहेत. त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र की जे मुरुडचेच आहेत. मुरुडाचा भाव आपण ठरवावा आणि आपण अभयगिरी व्हावं असं मी या ठिकाणी त्यांना सर्वांना या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर आमचे मित्र गौतमभाई कांकरिया सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वांना माहिती आहे आर्की क्लबच्या माध्यमातून खूप मोठी भरारी त्यांनी या बार्शी शहरामध्ये घेतलेली आहे. मोठा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं. लहान उद्योगापासून मोठे उद्योग या ठिकाणी सुरू झाले पाहिजे या संकल्पनेतून त्यांनी अनेक या लोकांना एका ठिकाणी बार्शीतल्या चांगल्या चांगल्या लोकांना या ठिकाणी एकत्र केलं आणि आर्की क्लब सारख्या क्लबची स्थापना त्यांनी त्या ठिकाणी केली. असेही उद्योजक या ठिकाणी आम्हाला लहानातून मोठे झालेले सगळे उद्योजक या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमासाठी मिळाले. त्याचबरोबर सतीश बोललं पाहिजे ही भूमिका माझी नेहमी असते तरुण मुलांना. त्या पद्धतीनं या ठिकाणी रणजितभाईंनी सुरुवातीला आमच्या संतोष काकांच्या कोबटो ट्रॅक्टर मध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम केलंय. त्याचबरोबर
मुरुडमध्ये सुद्धा स्वतःचं आईस्क्रीम पार्लर आणि केकचं पार्लर होतं. हा अनुभव पाठीशी त्यांच्या होता. त्यामुळे त्यांनी बार्शीमध्ये त्यांचा मानस होता की आपण पण बार्शीमध्ये अशा प्रकारचं युनिट या ठिकाणी चालू करू शकतो. ज्यांच्या कौतुकाची थाप पृथ्वीराजच्या पाठीवरती पडली आणि मग हा थाट मांडला गेला असे संतोष काका ठोंबरे यांचा सन्मान इथे केला जातो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले रवी काळे सर, हॉटेल जलपरीचे सर्व मालक आणि ज्यांनी खोटं बोलायचं नाही असं चांगला संदेश दिलेला आहे असे रवी काळे सर, त्यांचाही सन्मान इथे केला जातो. प्रकाश आंबेडकर सर, प्रगतशील बागायतदार यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. जाधव आणि अंधारे परिवाराचे मार्गदर्शक प्रकाश आंधारे सर यांच्या हस्ते रवी काळे सर यांचा सन्मान केला जातोय. इथे तरुण पिढी आहे आणि रवी काळे सरांनी जसं सांगितलं की कॉपी करायची नाही हा संदेश तुम्ही सर्वांनी पाळावा. यानंतर आरके क्लबचे ओनर आणि एक सामाजिक व्यक्तिमत्व, सगळ्यांनीच आदर्श घ्यावा असं एक व्यक्तिमत्व, अगदी ट्रक चालवण्यापासून ते अगदी बार्शी तालुक्यामध्ये हिरवळ पसरवण्यापर्यंत ज्यांनी काम केलेले असे गौतम कांक्रिया यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी प्राध्यापक किरण देशमुख सर यांना विनंती करते. यानंतर ज्यांनी अतिशय वेगळी वेशभूषा केलेली आहे, आपण आप्पांच्या करामती पाहिलेल्याच आहेत. आप्पांच्या करामती फेम रील स्टार प्रशांत आप्पा तकीक, तुम्ही आम्हाला अजिबात ओळखायला नाहीत आता, त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. मी प्राध्यापक वसंत जाधव यांना विनंती करते प्रशांत सरांचा सन्मान करण्यासाठी. वसंत जाधव सर, एकदा टाळ्यांच्या गजरात आपण आप्पांचं स्वागत करूया. तुम्ही जेव्हा मनोगत व्यक्त कराल तेव्हा तुमचा वेळ सांगा आप्पा. यानंतर प्रसिद्ध उद्योजक रवी अंधारे सर आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जातोय. नाशिकचे प्राध्यापक विजय अंधारे सर यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. उद्योजक सन्मान्य रवी अंधारे सर यांचा इथे सन्मान केला जातोय. मिठानी हॉटेलचे मालक प्रसिद्ध उद्योजक अभय गिरी सर आणि ज्यांनी आपण आता सरांनी सांगितलं ते ऐकलं आहे की लसणाचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचा भाव कसा ठरवायचा हे ठरवणारे अभय गिरी सर यांचाही सन्मान केला जातोय. कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील एक उल्लेखनीय नाव म्हणजे प्रदीप लोंढे सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. प्रदीप लोंढे सर, ज्यांची नुकतीच PML जिम सुरू होती पलीकडे, असे प्रदीप लोंढे सरांच्या हस्ते अभय गिरी सरांचा यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद. उपस्थित सर्वच मान्यवरांचा सन्मान केला गेलेला आहे. यानंतर मी गौतम भाईंना विनंती करते, एक 2 शब्दामध्ये 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. तरुण पिढी आहे, कसं व्यवसाय सुरू करावा इथपासून मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं 7 हेवन या उद्योग सुरू केलेला आहे, त्यांना मी आपल्या सर्वांतर्फे मनापासून शुभेच्छा देतो. आपण बघत आहोत की मागच्या 10 वर्षापासून बार्शी बदलत आहे. कशामुळे बदलत आहे तर असे नवनवीन उद्योग बार्शीत येत आहेत. नवनवीन कल्पना घेऊन बरेचसे व्यावसायिक यामध्ये पदार्पण करत आहेत. या रोडला 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही पण शिवाजी BPC कॉमर्स कॉलेजला होतो, ही जी डेव्हलपमेंट आज दिसतीये ही केवळ असे चांगले उद्योग इथं आल्यामुळं आपल्याला ही डेव्हलपमेंट दिसते. फक्त मी एवढीच त्यांना नम्र विनंती करतो की आपला व्यवसाय इथंच न थांबवता
अजून नवनवीन उद्योग नवनवीन प्रगती करून बार्शी सारख्या ठिकाणातच व्यवसाय वाढवावा. बऱ्याचशा लोकांना वाटतं की पुन्हा मुंबई मोठ्या शहरात जाऊन तिथं आपण जास्त मोठं करू शकतो, परंतु इथं सुद्धा चांगला तेवढा स्कोप आहे. कारण की आपण बघतो की बार्शीमध्ये असे संतोष काकासारखे बरेचसे उद्योजक आहेत, अंधारे साहेब, की ज्यांनी बार्शीत राहून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं नावलौकिक मिळवलेलं आहे. आणि बार्शीत राहण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे की आपली सगळ्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, एकमेकाला मदत करायची भावना इथं फार चांगली आहे. आणि ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलाय की मी आणि मी मगाशी सांगितलं तसं आपल्या वयापासून सुरुवात करायची. कसं वाकडे राम राम समजायला केकच्या उद्घाटनाला आलं पण केक काय अजून दिला नाही, चुकीच आहे का नाही? तिथं ते कापलं की द्यायला पाहिजे पटकीने, खान जा बरं महागारी. तर माझा जे बारका भाऊ आहे शुभम, त्याचे मित्र आहेत इथं सगळे, त्यांनी हे चांगला व्यवसाय उभा केलाय. अजून आहेत त्यांचं बरंच काय काय व्यवसाय इकडे तिकडे मोठं मोठं, त्यांच्या वडिलांचा उद्योग आहे. तर कुठल्या पण गोष्टीची छोट्यातनं सुरुवात असते आणि परत मोठा धमाका होत असतो. तसंच ह्या आप्पाची पण सुरुवात ह्या कॉलेजमधनं झाली, शिवाजी महाविद्यालयातनंच ह्या आप्पाची सुरुवात झाली 2016 साली. आणि 2024 ला आप्पा बाहेर निघाला. 8 वर्ष लागली. किती वर्ष? 8 वर्ष लागली ह्या गोष्टीला. त्याच्यामुळे संयम हे लय मोठा असतो, तुम्ही पण ठेवायला शिका. आणि आता हे काही मागं बसल्यावर बाबा हे सारखं म्हणतो खोटं बोलायचं, पण मला सांगा एकदा जरी खोटं बोलायला लागतंय का नाही? आहे का नाही? खरं बोलून आता चालतंय वैसे, काय म्हणताय? अहो खरं बोलून आता चालतच नाही, थोडं तरी मला बी खोटं नाटक करून तुमच्या पुढे यावंच लागतंय. हा हा, अशी कॉपी माझ्यासारखे कोण नाही करू शकत, आहे का नाही? नाहीतर काय साताऱ्याचा पाऊस आणि हे आप्पाची हवस तुम्ही अजून कुठं बघितली, आहे का नाही? तर असू द्या, कुठल्या पण गोष्टीची व्यवसायाची सुरुवात एक शून्यातनं होत असते. ही या पोरांनी केली. आता सांगितलं तसं आताशी हे छोटा धमाका आहे, अजून बॉम्बस्फोट काय काय बरंच व्हायचं बाकी, ते होईल. आम्ही बघत राहू, चालत राहू, त्यात त्यांना यश मिळत जाईल. 2 लाईनी फक्त तुमच्या पुढे म्हणतो आणि थांबतो. अगं बासकी आता नको मला खेळू, 30-35चा झाला तळू. आई बापाने बघितलेली स्थळ, त्यांना झाले आता 4 लेकरं बाळ. काय म्हणायचं, खरं का खोटं? तरी अजून सध्या जमलं त्यांच्यात. अगं बघती एकदा तरी आता वळून, बघ येतंय का आपल्या दोघांचं जुळून, तेव्हा म्हणतंय लेकरं झाल्यावर. तर अशाच आप्पाच्या करामती तुम्ही युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला बघत राहा. सगळ्यांनी प्रेम देताय. आमच्यासारख्या छोट्या छोट्या कलाकारांना तुम्ही उचलून धरताय, फेमस करताय, इथपर्यंत बोलवताय, हे आमचं नशीब आहे. असंच आमच्या सगळ्या छोट्या मोठ्या कलाकारांवर तुमचं प्रेम राहू द्या. आमच्या पाठीशी उभं राहा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद सर. यानंतर हॉटेल जलपरीचे मालक रवी काळे सर. ओळखीला नाही. पहिल्यांदा तर सोशल मीडिया फॅमिलीचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या लहान मोठ्या बहिणीचे, भावाचे चरण स्पर्श करतो आणि तिथून पुढे सुरुवात करतो. मित्रांनो, मी जी काय आहे ती फक्त सोशल मीडिया फॅमिलीमुळे आहे आणि ह्या मोबाईलमुळे आहे. ही जी मोबाईल असतो का मित्रांनो, तुमचा लहान व्यवसाय असू द्या, मोठा व्यवसाय असू द्या, मला सांगा मुरुड काय मोठं गाव आहे का? किती छोटं गाव आहे, बार्शीपेक्षा तर छोटच आहे की. आणि ही तर आहे की तिरंगावाला आमचा मित्र. मला सांगा, एकच लक्षात ठेवा, सोशल मीडिया मध्ये इतकी ताकद आहे ना, तुमच्या कष्टात बी तितकी ताकद नाही मित्रांनी. सोशल मीडिया तुम्ही वापरा आणि कोणताही तुमचा बारीक मोठा व्यवसाय असू द्या, त्याला सोशल मीडिया धरून पुढे न्या. मला एवढंच म्हणायचंय.
आणि आणखीन एक म्हणायचं ओळखीला का नाही पण फेटा काढावं लागतंय, फेटा काढावं लागतंय काय घ्या इकडे 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 चला. नंतर म्हणतोय मी पडायल्यात पावसाच्या सरी तरी आम्ही मुरुडला बसलो नाही घरी, थेट आलो बार्शीच्या दारी. बार्शीकरांचे आभार व्यक्त करतो मित्रांनो. आणि तिथून पुढे आता 2-3 माझे वाक्य बोलतो. तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे, आता बहिणी माझ्या भाऊ सगळे ओळखीत आहेत, खाली मान घालावं लागते आता आपल्याला. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. मित्रांनो कॉपी करायची असली व्यवसायासाठी करा, आजच्या आज सोशल मीडियाला धरा. सोशल मीडिया मध्ये लय ताकद आहे बरं का. अहो कुठून, अहो थेट बार्शीतून, अहो कुठून थेट बार्शीतून. मित्रांनो तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या, वडिलाच्या पायाला पाय लावून चला आणि वडिलाच्या मार्गाने चला, तुम्हाला 100% यश भेटल. मी काहीच नव्हतो, मी माझ्या वडिलामुळं आणि या सगळ्या लहान मोठ्या भावामुळे मित्रांनो आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपला गाजावाजा आहे. खोट बोलायचं नाही, कॉपी. किरण देशमुख सरांचा सत्कार करावा. आणि दुसरा सत्कार हे दिसतंय आता, याचं उद्घाटन आज झालंय, पण गेले 15 दिवस जो व्यक्ती कायम याच्यासाठी पळत होता असे दिनेश अंधारे यांचाही सत्कार या सर्व मान्यवरांनी करावा अशी विनंती करतो. दिनेश अंधारे, दिनेश अंधारे. बॅकस्टेजला जे असतात कायम त्यांचे सत्कार राहिले जातात, अशी चूक होणार नाही. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दिनेश अंधारे सरांचा सत्कार करावा. या माझ्याकडे एकदा त्यांनी म्हणलेलं आप्पा तुम्ही या सगळेजण या आपल्या काजू करी आप्पा तुमच्यासाठी. काजू करी. धन्यवाद आप्पा.